अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याची सुरुवात करते। मंडळींनो, आपणास माहिती आहे की श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील आता दुसरा शुक्रवार येणार आहे, तो 16 ऑगस्टला आहे आणि त्या दिवशी वरदलक्ष्मी व्रत आलेलं आहे, जे वर्षातून फक्त एकदाच हे व्रत येत असतं। सुख समृद्धी आयु आरोग्य धनधान्य मिळण्यासाठी, त्याचबरोबर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि वर्षभर आपल्याला आर्थिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी, जे काही विवंचना असेल त्यातून बाहेर पडण्यासाठी हे वरदलक्ष्मी व्रत प्रत्येक सौभाग्यवती स्त्रियांनी करावं असं मी खरंच विनंती करेल आणि त्याचा अनुभव नक्की घ्यावा। ज्यांना वर्षभर कुठल्या सेवा अर्चा करायला जमत नाही किंवा ज्यांना वैभव लक्ष्मीचे व्रत करायला जमत नाही प्रत्येक शुक्रवारी, तर नक्कीच त्यांनी हे वरदलक्ष्मीचं एक दिवसाचं व्रत आवर्जून करावं। आणि हो, ज्यांना वैभव लक्ष्मीच्या व्रताची सुरुवात करायची आहे, ह्याशिवाय दुसरा कुठलाच शुभ योग नाही मी असं म्हणेल, कारण की श्रावण महिन्यातले वरदलक्ष्मी व्रत आहे त्या दिवसापासून, त्या शुक्रवारपासून तुम्ही वैभव लक्ष्मीच्या 11, 21 यथाशक्ती जेवढी संख्येमध्ये तुम्हाला करायचं आहे तेवढ्या संख्येमध्ये तुम्ही वैभव लक्ष्मीचं व्रत सुरू करू शकता। तर मंडळींनो, आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजेच की आपल्याला श्रावणातल्या कुठल्याही शुक्रवारी, त्यातल्या त्यात आपल्याला दुसरा शुक्रवार जो वरदलक्ष्मी व्रताचा शुक्रवार आहे त्या दिवशी आपल्याला एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी महालक्ष्मी मातेची महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र आहे, त्याचा 11 लवंगाचा एक प्रभावी उपाय करायचा आहे। तर तो उपाय केल्याने मी खरं सांगतो, उपाय करून बघा प्रत्येकाने आणि अनुभव घेऊन बघा, अतिशय प्रभावशाली उपाय आहे। तुमची जी काही आर्थिक समस्या आहे त्यातून तुम्हाला नक्कीच त्यातून सुटका मिळेल। म्हणजे एक प्रकारे आपण इतर सेवा वरदलक्ष्मीचं व्रत देखील करणार आहोतच आपण, पण त्याचबरोबर हा पण उपाय करून बघा ना। या उपायाने नक्कीच माता लक्ष्मी तर प्रसन्न होईलच, त्याचबरोबर या उपायाने वर्षभर आपल्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहील आणि कुठल्याही प्रकारची आर्थिक समस्या, आर्थिक संकट आपल्यावरती येणार नाही। तर तो उपाय कसा करायचा, केव्हा करायचा, पद्धत काय आहे त्याबद्दल नक्कीच पूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहेच। त्यासाठी नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित कळेल। साधारण व्हिडिओ सुरुवात करूया। तर मंडळींनो, 16 ऑगस्टला शुक्रवार वरदलक्ष्मी व्रत, त्याचबरोबर पुत्रदा एकादशीचं व्रत त्या दिवशी आहे, त्याच्यामुळे आपल्याला या शुभ संयोगावरती आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं 11 लवंगाचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे। तर तो कसा करायचा, तर त्या दिवशी आपल्याला माहिती आहे की आपण सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन, आपलं तुम्हाला सांगितलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये, सकाळच्या व्हिडिओमध्ये, की आपल्याला सगळे घर स्वच्छ करून गोमूत्र आणि हळद टाकून सगळी लादी वगैरे पुसून घ्यायची आहे। हळदीचं लेपन आपल्याला उंबऱ्यावर करायचं आहे, प्रवेशद्वारावर हळद कुंकाचं स्वस्तिक काढायचं आहे, उंबऱ्याची पूजा करायची आहे, गॅस शेगडीची पूजा करायची आहे, म्हणजेच अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे। त्यानंतर येतं ते वरदलक्ष्मीची या व्रताची पूजाची मांडणी, ती सुद्धा आपल्याला त्या दिवशी संकल्प करून आपल्याला ती सुरुवात करायची आहे, पूजा मांडणी करायची आहे, दिवसभर व्रत करायचं आहे, उपवास करायचा आहे। त्याचबरोबर त्या दिवशी आता हा जो काही उपाय आहे 11 लवंगाचा महालक्ष्मी अष्टकमचा उपाय, तो दिवसभरामध्ये तुम्ही कधी करू शकता, सकाळी, दुपारी, संध्याकाळी केला तर अतिशय उत्तम। आता तो कसा करायचा आहे, ज्याच्या म्हणजे तुमची माता म्हणजे वरदलक्ष्मीची जी काही व्रताची पूजा मांडणी असेल तुमची, त्यासमोर बसून पण तुम्ही करू शकता, नाहीतर जर तुम्ही त्याची ते व्रत नसेल करणार काही कारणास्तव, फक्त आपल्या देव्हाऱ्यासमोर बसून जरी तुम्ही हे सेवा केली, उपाय केला तरीही चालेल। बसण्यासाठी आसन घ्यावं, आसनावर बसल्यावरती आपल्याला काय करायचं आहे, शुद्ध शुचिर्भूत न शिवताचे कपडे घालायचे आहेत, आपले विटाळचे कपडे नको, हात न लागलेले कपडे नसावे। आपल्याला साडी परिधान केली त्या दिवशी महिलांनी तर आवर्जून अतिशय उत्तम असेल। हातामध्ये हिरव्या बांगड्या असाव्या, कारण की माता लक्ष्मीचा जो काही शृंगार आहे तो जर आपण केला तर नक्कीच सांगते की आपल्याला तेवढंच उत्तम असेल, कारण की कुठलीही सेवा म्हणजे आर्थिक परिस्थिती, आर्थिक प्रगतीसाठी असेल किंवा कुठलीही सेवा, मंत्र, स्तोत्र जप करताना महिलांनी आवर्जून हातामध्ये बांगड्या, हिरव्या बांगड्या असाव्या, त्याचबरोबर साडी परिधान असावा, शृंगार अंगावरती असावा, तर ती सेवा लवकर फलद्रूप ठरते। नाहीतर आपण हातामध्ये बांगड्याच नाही, गळ्यामध्ये मंगळसूत्रच नाही किंवा कपाळावर टिकलीच नाही, तर अशा पद्धतीने सेवा करू नका। डोक्यावरती व्यवस्थित पदर घेऊन कुठलीही सेवा करायची असते। अशी एक तुम्हाला छोटी सांगते गोष्ट, ती म्हणजेच काय, आपण कुठलीही सेवा ज्यावेळेस आपण डोकं झाकून करतो, ओढणी घ्या, पदर घ्या, पूर्ण केस झाकून ज्यावेळेस करतो, त्यावेळेस ती पूर्ण सेवा आपण जी करतोय ती आपल्या नंतरच्या पिढीला त्याचं पुण्यफल लाभत असतं। म्हणून आपल्या येणाऱ्या मुलाबाळांच्या सुखी आयुष्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी ती सेवा त्यांना फलदायी ठरण्यासाठी नक्कीच ती सेवा करताना आपल्याला योग्य पद्धतीने बसूनच ती सेवा करावी, जेणेकरून त्याची फलप्राप्ती मिळते। ह्या छोट्या छोट्या चुका होतात महिलांकडून, त्यामुळे ती सेवा तुम्हाला फलदायी ठरत नाही। पण आवर्जून सांगेल की कपाळावर टिकली, कुंकू, हळद किंवा असावं, सगळे जोडवे वगैरे सगळे पैंजण सगळे शृंगार करूनच सगळ्या सेवा अर्चा करायच्या असतात। अध्यात्म म्हणजे सेवा करायची असते। तर आता आपल्याला सेवा करताना मला सांगितलं साडी परिधान जर केली तर अतिशय उत्तम, नाही जमली पंजाबी ड्रेस असू द्या, डोक्यावरती ओढणी घ्या तरीही चालेल, पण हातामध्ये बांगड्या असू द्यात, काचेच्या बांगड्या असू द्यात, मी एवढं सांगेन तुम्हाला। तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, शुद्ध गाईच्या तुपाचाच दिवा समोर तुम्हाला लावायचा आहे आपल्या डाव्या हाताला,
किंवा तुम्ही पाटावर मांडणी जी पूजेची केली आहे त्याच्या शुद्ध काही तुपाचाच दिवा लावायचा आहे. तो तुपाचा दिवा लावल्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, 11 अख्ख्या लवंगा, पूर्ण फुल असलेली जी लवंग असते ती पूर्ण घ्यायची आहे. खंडित झालेली घ्यायची नाही, तुटलेली फुटलेली नसावी, चिरलेली नसावी. पूर्ण ते फुल असलेली अख्खी लवंग घ्यायची आहे. 11 लवंगा घ्यायच्या आहेत. त्या 11 लवंगा तुम्हाला घेतल्यानंतर काय करायचं, वाटीमध्ये घेऊन घ्यायचे. समोर आपल्याला धूप आणि शुद्ध गाई तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, एक लवंग हातात घ्यायची आणि महालक्ष्मी अष्टकम, तुम्हाला वैभव लक्ष्मीच्या पुस्तकामध्ये ती स्तोत्र भेटून जाईल. महालक्ष्मी अष्टकम, त्यामध्ये माता म्हणजे माता लक्ष्मीच्या 8 नावांची 8 नावांची त्याच्यामध्ये म्हणजे स्तुती केलेली आहे. अष्टलक्ष्मींची त्याच्यामध्ये स्तुती केली आहे. त्याच्यामुळे श्रीहरी इंद्र देवतांनी त्याच्यामुळे स्तुतीपर ते स्तोत्र लिहिले आहे महालक्ष्मीसाठी. आणि ते स्तोत्र ज्यावेळेस आपण 11 वेळेस पठण करणार. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची तर, किंवा लवंगा हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे, खूप जास्त प्रिय. कमळगट्ट्याची मणी असेल, कमळगट्ट्याची माळ असेल, किंवा लाल फूल असेल, किंवा लवंग असेल, कवडी असेल, हे माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहे. म्हणून आपण ती जी सेवा आहे ती लवंगावर करणार आहोत. कारण की ती एक लवंग हातात घ्यायची आणि महालक्ष्मी अष्टकमचं स्तोत्र मोजून 5 मिनिटं लागतात. जे कोणी ज्यांना पाठ आहे त्यांना 3 मिनिटं 2 मिनिटं लागतील एक वेळेस म्हणायला. ज्यांना पहिल्यांदा म्हणतात त्यांना 5-10 मिनिटं तरी लागू शकतात थोडंसं. तर अशा प्रकारे तुम्हाला एक लवंग हातात घेऊन तुम्हाला मनोभावे श्रद्धेने तुम्हाला प्रत्येक लवंग हातात घेऊन तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. म्हणून झालं की एक लवंग बाजूला ठेवायची, दुसरी लवंग घ्यायची, परत ते महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र म्हणायचं, परत ती लवंग बाजूला ठेवायची. असं तुम्हाला 11 वेळेस करायचं आहे. एकदमच 11 लवंग हातात घेऊन म्हणू का तर नाही, तसं करू नका. प्रत्येक वेळेस एक वेळेस तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं स्तोत्र म्हणत म्हणत तुम्हाला ती त्या प्रत्येक लवंगावर सेवा करायची आहे. आणि ते झाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे, शुद्ध स्वच्छ शुभ्र असा लाल कपडा वस्त्र घ्यायचं आहे. देवाचं वस्त्र असतं बघा लाल कलरचं, ते घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण ज्या म्हणजे मंत्र म्हणून ज्या लवंगा आपण हे केलेल्या आहेत, सिद्ध केल्या आहेत, त्या लवंगा त्याच्यामध्ये ठेवायच्या आहेत त्या लाल कपड्यामध्ये. आणि त्याची पोटली बांधून घ्यायची. ती पोटली तुम्हाला काय करायची आहे, तुम्ही तिथे काय करा, माता लक्ष्मीचे त्या रात्रभर वैभवलक्ष्मी म्हणजे जे वरदलक्ष्मीचं व्रत आहे, शुक्रवार आहे, त्या दिवशी तुम्ही सकाळी जर गेली दिवसभर रात्रभर त्या लक्ष्मीच्या फोटो जवळच असू द्या ती पोटली. आणि त्यानंतर ती जी पोटली आहे, काय करायचं, ज्यांचं दुकान आहे, कारखाना आहे, बुटीक आहे, गाडा असेल, चहाचा वडापावचा गाडा असेल, किंवा मेडिकल असेल, काही असेल, तर त्या ठिकाणी तुमचं जी काही तुमची तिजोरी आहे त्या तिजोरीमध्ये तुम्हाला ही लवंगाची पोटली ठेवायची आहे. आता ज्यांचा व्यवसाय नाही आहे त्यांनी काय करायचं, घरामध्ये जिथे तुम्ही पैसा किंवा दागिने ठेवता तिथे तुम्हाला त्या तिजोरीमध्ये ही पोटली तिथे ठेवायची आहे. अशा प्रकारे ही सेवा करून बघा, उपाय करून बघा आणि अनुभव सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. नक्कीच तुम्हाला अनुभव येईल. लक्ष्मी प्राप्तीचा, अखंड लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप जास्त प्रभावी आहे. करून बघा एकदा. आणि त्याचबरोबर सांगू इच्छिते, आता ह्या लवंगाचं नंतर करायचं काय, तर काय करायचं, आता तुमचा श्रावण महिना सुरू आहे. आता आपला ऑगस्ट चालू आहे, ऑगस्ट नंतर येईल आता सप्टेंबरच्या कुठल्याही महिन्यात शुक्रवारी तुम्हाला काय करायचे, ह्या 11 लवंगा बाहेर काढायची तिजोरीतून. आणि त्या शुक्रवारी तुम्हाला ही जी पोटली आहे ती उघडी करायची. आणि त्या दिवशी परत नवीन 11 लवंगा अख्ख्या घेऊन परत अशीच सेवा करायची, त्याची पोटली बांधायची आणि ती परत तशीच तिजोरीत ठेवून द्यायची. आता जुन्या ज्या 11 लवंगा आहेत त्याचं काय करायचं, तर त्या काय करायचे तुम्हाला आहेत, तुम्ही काय करा, 11 लवंग आहेत, 2-2 घरामध्ये ज्या व्यक्ती आहेत, जे पैसे कमवतात, ज्यांच्याकडे पाकिट आहे, पर्स आहे, त्यांच्या तुम्ही पाकिटामध्ये ठेवू शकता. आता स्त्रिया असतात, कारण की मासिक धर्मामध्ये त्यांचा हात लागू शकतो पाकिटामध्ये कुठे पण, तर काय करायचं, अशा ठिकाणी ठेवायचं ज्या कप्प्यामध्ये आपला हात जाणार नाही. त्याचप्रमाणे तुम्ही अजून एक करू शकता. या ज्या 11 लवंगा आहेत, तुम्ही काय करायचं, 2-2 ह्या ज्या लवंगा आहेत त्या रोज म्हणजे तुम्ही 5 दिवस रोज संध्याकाळी आपलं जे भीमसेनी कापूर असतो तो भीमसेनी कापूर आपल्याला जाळायचा आहे. आणि त्याच्यामध्ये ह्या 2-2 लवंगा टाकायच्या आहेत, जाळायच्या आणि त्या पूर्ण घरभर घंटी वाजून फिरवायच्या. जेणेकरून आपल्या घरातली जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, जे काही म्हणजे वाईट शक्ती म्हणा, वाईट नजर बाधा म्हणा, जे काही असेल ते सगळं काही निघून जाईल. कारण की कसं असतं, घरातली निगेटिव्ह एनर्जी जर घराच्या बाहेर पडली तरच आपल्याला सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह सुचू शकणार, चांगल्या गोष्टी सुचू शकतील, विचारांची आपल्या मनामध्ये येऊ शकतील आणि मग आपण कृती करू शकू. कारण की एखादा जर निगेटिव्ह विचार आपल्या घरामध्ये किंवा निगेटिव्ह शक्ती आपल्या घरात जरी आली तरी ते घर उद्ध्वस्त होतं. म्हणून आपल्याला ह्या अशा गोष्टीने ते 11 लवंगा आपल्याला संपवायचे आहेत. भीमसेनी कापूर घ्यायचा, त्याच्यामध्ये 2-2 लवंगा 5 दिवस टाकायचे आणि सगळ्या घराभर तुम्हाला ते धूर फिरवायचं आहे घंटी वाजून, असं करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही आवर्जून ही सेवा करा, उपाय करा. दिवसभरात कधीही करू शकता, सकाळ, दुपार, संध्याकाळ. अतिशय प्रभावी महालक्ष्मी मातेचा, महालक्ष्मी अष्टकमचा 11 लवंगाचा हा उपाय आहे. नक्की करून बघा आणि अनुभव मला नक्की तुम्ही सांगाल तुमच्या म्हणजे कमेंट बॉक्समध्ये शेअर नक्की करताल. तर अशा प्रकारे तुम्हाला ही अशी छोटीशी माहिती घेऊन आजच्या व्हिडिओमध्ये आली होती. तर व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.